आपल्या रोजच्या आहारामध्ये दूध हे महत्वाचं घटक असतं आणि त्याच्यामध्ये आता भेसळ झाल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिलेली आहे आणि सभागृहामध्ये त्यांनी आता प्रश्न उपस्थित करणार आहेत। विधान भवनात ते दाखल झालेले आहेत। गोपीचंद पडळकरजी, भेसळयुक्त खरं तर अनेक पदार्थ आहेत जी सध्या राज्यभरामध्ये पाहायला मिळत आहेत, विक्री सुद्धा येत आहेत, त्याच्यावरती कारवाया सुद्धा होत आहेत, मात्र दुधाचं प्रकरण आहे हे बघा सगळीकडे भेसळ आहे। आता तुम्ही जे बेकरीमध्ये घेता त्यात भेसळ नाही का? बेकरीला पेढा खाऊ वाटतो का? नाही खाऊ वाटत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आहे। दुधाची भेसळ आम्ही तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून बघायचो, बातम्या दुधात भेसळ झाली, पेपरमध्ये वाचायचो, काही लोकांना पकडलं भेसळ करताना, विधान भवनामध्ये चर्चा व्हायची। विधान परिषदेत असताना 4 वर्ष मी बघितलं, तिथेही भेसळीवरती चर्चा व्हायची, खालच्या सभागृहात चर्चा होते, लोक अत्यंत सिरियसपणे या विषयावरती बोलतात आणि म्हणून आम्ही ठरवलं की ही भेसळ नेमकी कशी होते हे आपण शोधायचं। तुम्ही साधारणतः ही बॉटल बघितली तर ह्याच्यामध्ये दूध आहे, पण हे खरं दूध नाहीये, हे भेसळयुक्त दूध आहे, अगदी दुधासारखं दूध हे दिसतंय। 100 मिलीचं 1 लिटर झालेलं दूध आहे। तेच विचारायचंय की आता जर हे दूध म्हणून विक्रीस आलं तर दुधासारखं दूध आहे, ओळखायचं कसं मुळात? कळत नाही, काय ओळखणार आहे तुम्ही? काही ओळखू शकत नाही। ह्याची फॅट पण तीच आहे, ह्याचा SNF पण तसाच आहे, त्याची डिग्री पण तशीच लागते, काय तुम्ही ओळखू शकत नाही। दुधासारखा याला वास येतोय, फेस येतोय, याला तुम्ही गरम केलं का परत त्याला शाई पण येते आहे वर, काय 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 करू शकत नाही तुम्ही। हे भेसळ दूध आहे की ओरिजिनल आहे हे तुम्हाला काहीच कळत नाही। नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होतो आहे। हे किती वर्ष झालं खेळतेत, हे सगळे टगे इथं बसलेत सभागृहात, त्यांच्या डेऱ्यात मोठ्या। तुम्हाला हे दूध कुठून सापडलं? हे इस्लामपुरात मटेरियल मिळालंय मला सगळं। साधारणतः हे जर दूध बघितलं तर तुम्ही आता इथे भेसळ करून दाखवलेलं आहे की कशा समोर तयार केलं का नाही? निश्चितच तुम्ही इथे दाखवलेलं चहा करा घरी नेऊन, सेम तुम्हाला लागतोय दुधासारखा। मला एक सांगा की जर याचं आता हे भेसळयुक्त दूध तुम्ही आता इथे प्रत्यक्षित दाखवलेलं आहे, कसं म्हणतात राज्यभरामध्ये तर साधारणतः होत असल्याचा आरोप सुद्धा तुमच्याकडून आहे, मात्र याच्या बाबत आता मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही काय चौकशी करणार? माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे भेसळीच्या संदर्भातला दुधाच्या भेसळीचा एकदम कडक कायदा आला पाहिजे। जो काय कायदा आहे त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असेल तर तो केला पाहिजे। अधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली पाहिजे, त्या खात्याकडे अधिकारी नाहीत आणि हे जे मोठे दूध संघ आहेत ज्यांचं 1 लाख 2 लाख 4 लाख 5 लाख लिटर दूध गोळा होतंय त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत। एका टँकर 3 टँकर करतात येताच, कसं होणार सांगा ना? कसं काय 3 टँकर? आता केमिकल टाकायचं, पावडर टाकायची, टँकर 2 टँकर लावायचे, ह्या टँकर मधलं दूध 2 टँकर मध्ये घालायचं, त्यात पाणी वाचायचं, झालं काम। पावडर टाकायची, केमिकल टाकायचं, ते हेळखंडातच येतंय ना मुंबईला, ब्रेक दाबला त्याला मिक्सिंग करायची पण गरज नाही, दूध तयार होतं इथपर्यंत येऊस तर। साधारणतः लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वप्रथम दिलं ज्या डेऱ्या आहेत त्यांना असं केमिकलचं दूध पाजलं पाहिजे, त्यांच्या घरातल्या लोकांना पण पाजलं पाहिजे त्यांनी। तुम्ही गरिबांच्या मुलाबाळांच्या जीवनाशी खेळता, जे बेसळ करतील लोक रागाला येऊ नका, नाहीतर गडी लगेच तडकतील। जे कोण बेसळ करतात त्यांनी ते सांगितलं पाहिजे ही कशी बेसळ होतीये। दुधाची किंमत साधारणतः वाढली का त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसतो, मात्र वाढलेला दर हा मात्र सर्वसामान्यांना परवडत नाही। मात्र हे जर असं भेसळयुक्त दूध जर बाजारात विक्रीसाठी, शेतकऱ्यांची काय चूक बिचारे सांगा ना? तुम्ही मुंबईमध्ये म्हणता की दुधाचा दर वाढला, शेतकऱ्यांच्या नावानं ओरडता, शेतकरी तांब्यावर पाणी पण घालत नाही, माग तांब्यावर पाणी घालायचं आता मशीन आल्या, ते वॉटर दाखवतं त्यामध्ये, ते काही भेसळ करू शकत नाही। तिथं मशीन आहेत सगळ्या डेअरीमध्ये, तिथून पुढे ही सगळी प्रक्रिया सुरू होते। अगदी शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे तुम्ही दुधाचा उल्लेख केलेला आहे, दुधाचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे, असे बरेच पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये भेसळ होते। मग आता सर्वसामान्य असतील किंवा नागरिक असतील यांच्या जीवाच्या सुरक्षेबाबत सार्वजनिक याच्यावरती विचार झाला पाहिजे। नुसतं सरकारनंच विचार करून चालणार नाही, शेती करणाऱ्या लोकांनी सुद्धा तिथं कीटकनाशक, रासायनिक खत मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सेंद्रिय शेतीकडे आपण जास्त प्रमाणात वळलो पाहिजे। आपल्याकडे जनावर असली पाहिजे, जनावरांचं शेणखत आपण शेतीतल्या पिकांना घातलं पाहिजे, गायी आपल्याकडे असल्या पाहिजेत, गायीचं गोमूत्र आपण शेतामध्ये वापरलं पाहिजे स्लरी करून। हे सगळ्याच शेतकऱ्यांनी करण्याचा विषय, 1-2 शेतकऱ्याचा हा विषय नाही आहे। आता मकाला पूर्वी फवारा लागत नव्हता, आता या 4-5 वर्षात मकाला सुद्धा 2 फवारे मारावे लागतात। मका कधीच फवारा लागत नव्हता गावाकडं, आता मका आली का त्याला फवारा मारायला लागतोय, नाहीतर ती एक किडा येतोय आणि ते सगळं कणस खराब करून टाकतंय। म्हणजे मकेला सुद्धा आता औषध आलंय, पूर्वी मकेला औषध नव्हतं। आता सगळीकडे रंगाची भेसळ वगैरे ते तर सुरूच आहे ना। भेसळीचे काय अनेक प्रकार आहेत, हे यातला एक प्रयोग तुम्हाला दाखवला। आता शेंगदाण्यात बघा की शेंगदाण्यासारखा दिसणारा दगड त्या शेंगदाण्यात टाकते, खातानाच कळते अरे दगड आहे, पण तो सेम शेंगदाण्यासारखा आहे। तांदळात आता तांदूळ सुद्धा डुप्लिकेट आलाय, अंडी सुद्धा डुप्लिकेट आलेत, ती सेम अंड्यासारखी आहेत, त्यात डील पण आहे पिवळं, सेम अंड्याची पुळी होते। म्हणजे सगळं असं सुरू आहे।
तर हे सार्वजनिक जे भेसळ करतात त्या लोकांनी ह्याच्यावर विचार केला पाहिजे. निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर आपण पाहिलं की सध्या हे जे दूध तुम्ही या ठिकाणी पाहतात हे भेसळयुक्त दूध आहे, ज्याचं प्रात्यक्षिक आता विधान भवनामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी करून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये बरेच पदार्थ मिक्सिंग केलेले आहेत आणि ह्याचा हुबेहूब जर बघितलं रंग हा दुधासारखा आहे, त्याचा वासही हा दुधासारखा आहे आणि त्यामुळे जर खरं दूध कोणतं आणि डुप्लिकेट खोटं दूध कुठलं हे जर ओळखायचं असेल तर निश्चितच नागरिकांसाठी ही गोष्ट जी आहे ती धोकादायक आहे. त्यामुळे यावरती आता सरकारकडून काय कायदा केला जातो, सरकार याच्याकडे कसं लक्ष देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.